पाहिजे हो, माझा मला गोपाळ पाहिजे. फुलाई नको टेन्शन घेऊ, गोपाळ येईल आपला. फुलताय अगं सावर्ग स्वतःला काय अवस्था करून घेतलीये बघ तू. नाही, मला माझा गोपाळ पाहिजे, मला माझा गोपाळ पाहिजे. होय ग, पण आता तो कवा येतो न कवा नाही कुणाच ठाऊ. ए काय बोलते कळते का तुला? अहो हाय का आता तो जामकर काय म्हणला का त्याच्याकडे गोपाळच्या विरोधात पुरावा आहे म्हणून, आणि काय म्हणला पुरावे पाहिजे असतील तर डायरेक्ट कोर्टात या म्हणून. आणि बाई असं डोरासारखं मारत नेलं म्हणल्यानंतर काय लगेच सोडतोय वय. जी हाय ती मी बोलले हाय का आता. रंजे, तुला तर लई आनंद झाला असेल ना, माझा लोक घरात निघून जाईल ह्याचीच वाट बघत होतीस ना तू. त्याचं कधी वाईट होईल, कसं वाईट होईल हेच बघायचं होतं ना तुला. आता लई समाधान झालं असेल तुझ्या जीवाचं. अगं पुलत आहे, उगी मनाला येईल ते बोलू नको बर का. ओ मा मनात बी नाही बर का असलं काही. आता जी आहे ती मी बोलले. हो, चांगलं बोलता येत नसेल ना तर तोंड बंद ठेवायचं. अरे काय तुमचा वाद चाललाय हा? ते गोपाळला कसं सोडवायचं त्याचा विचार करा ना. अहो अहो अहो, मला माझा गोपाळ पाहिजे. त्याला आणणं सोडून तुम्ही मला माझा गोपाळ पाहिजे. तुम्ही त्याला सोडून आला ना, मला माझा गोपाळ पाहिजे. त्यांनी जर माझ्या गोपाळला नाही सोडलं ना तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, पण मला माझा गोपाळ पाहिजे. त्या जामकरच्या हाताला नक्की काय लागलंय? कसं सोडवायचं आता ह्यांना? आप्पा, तुम्हाला खरंच वाटतंय का गोपाळनं असं काय केलं असेल ते? सरपंच अहो तो आपल्या गावचा देव माणूस आहे, तो कशाला काही चुकीचं करल? नाही तर काय, आणि ती जामकर लाग बोलेल, आम्ही विश्वास ठेवणार आहे त्याच्यावर. आमचा गोपाळवर विश्वास आहे. सरपंच, ऐन उत्सवात त्याचा माज उतरवला म्हणून समजा करतोय. माझ्या लेकराला अडकवण्याचा प्रयत्न करतोय, माझ्यावरचा राग त्याच्यावर काढतोय. त्याचा माज ना आत्ताच्या आत्ता उतरवायला पाहिजे, नाहीतर मग कवाच आपल्याला संधी भेटणार नाही. म्हणून म्हणतो चला. काय झालं? अरे वा गावकरी, हा जेव्हा उत्सवाला जामकर परवानगी देत नव्हता तेव्हा तुम्हाला हिम्मतराव देशमुख आठवला. मानाचे दागिने घालायचे देवाला तेव्हा तुम्हाला गोपाळ देशमुख आठवला. आणि आता बाप लेक संकटात आहेत तर तुम्ही घाबरून माना खाली घातल्या. तो तुमच्या जिंदगानीवर. अरे मला काय तुमच्या कोणाची काही गरज नाही. मला माझ्या पोराला सोडून आणायला मी लय सक्षम आहे. आणि जर मी सोडून नाही आणले ना तर पैलवान हिम्मतराव देशमुख नाव नाही सांगणार मी. तुम्ही कशाला जाताय तिकडं? अहो तो जामकर गोपाळला सोडायचा नाही ते नाही, उलट तुम्हाला जेलमध्ये टाकल. आणि आप्पा त्या जामकरचं डोकं आधीच गरम झालंय आणि तो म्हणतोय त्याच्याकडे कसला तरी पुरावा आहे. आपण कायद्याच्या विरोधात जाऊन त्याला थांबवू नाही शकत. हा आप्पा, आता आपल्याला गोपाळला जर सोडवायचं असलं ना तर शांत डोक्यानं विचार करून पावलं टाकली पाहिजेत आप्पा. जामकरच्या हाती जर आर्याची बॉडीच लागली असेल आणि ह्यांच्यातले आणि तिच्यातले संबंध जामकरला समजले असतील तर मला नाही वाटत ह्यांना सहजासहजी सोडवता येईल. मला काहीतरी करावंच लागेल.